रामकृष्ण हरी फ्रेंड्स, कसे आहात? तर आजची माझी मार्गशीर्षची पूजा झालेली आहे. आता पुढच्या कामाला सुरुवात करायची. पूजा झाल्यानंतर घरातलं वातावरण एवढं प्रसन्न वाटतं ना की विचारू नका. खूपच मन म्हणजे छान वाटतं. महालक्ष्मी मातेच्या कृपेने माझ्या आयुष्यामध्ये व्यवस्थित सर्व काही चालू आहे. तुम्ही सुद्धा मातेवर विश्वास ठेवा, सर्व व्यवस्थित होईल. महालक्ष्मी मातेच्या चरणी मी हीच प्रार्थना करते की सर्वांना आनंदात ठेव, सुखात ठेव. आईंची आंघोळ चालली. आता अण्णा अण्णा चला नाश्ता करायला. उठा, नाश्ता करायला चला. आता पोहे देते त्यांना खायला. आज उपवास आहे त्याच्यामुळे काही चपाती भाजी नाही बनवली. घ्या खा. दूध आणून देते. हा, 1:15 वाजलेत. शेठ, तुला फोन केला होता मी. हा काय, थांब मी जरा गॅस कमी करून येते. काय बोलतोय, कसं झाला चांगलं गाणं नाही झालं फक्त नीट. तुझा योगा कसा झाला? चांगला झाला योगा. व्हिडिओ काढलास का? काढलं दुसऱ्यांना, पण माझ्याच्यात नाही. ठीक आहे, मला दे नंतर, मग मी माझ्या ब्लॉगमध्ये टाकेल. हा हं? देतो ना. देईन तर काय झालं बाबा, मला ठीक आहे. काय नाही द्यायला. पोहे हा, खा. मित्रांकडनं मागवतो. पोहे खाल्ले का? का? टाइम नाही भेटला. अरे यार, तू नेहमी असंच करतो. सकाळी उठून एवढं मेहनतीने मी तुला डबा बनवून देते आणि तू घरी येऊन खातो. तो जाऊ द्या ना, काय होतंय. नाही, मी रोज डबा बनवून देणार. जाऊ द्या. मी रोज डबा बनवून देणार. कधीतरी तुला वाटेल की मम्मी आपली मेहनत करतीये, आपण खाल्ला पाहिजे. मिक्सर बिघडलाय आज, त्याच्यामुळे हे खलबत्त्यामध्ये असं जाड जाड हे केलंय. पण त्याने कालवण असं घट्ट वाटणार नाही, म्हणून मग हा जुगाड. मुगाची डाळ थोडी, म्हणजे ती कसं कालवणाला जरा घट्टपणा येईल त्यासाठी. मिक्सर लवकर नीट करून आणला पाहिजे. बिना मिक्सरचं वाटण न वाटता मुगाची आमटी केली. कधीतरी असे झोल करावे लागतात, पर्याय नसतं. अण्णांना जेवायला देते. हे घ्या, 3 भाकरी आहेत बस का? सुरा भाकरी मी आणते कालवण. वाजवायला म्हणजे बोलतात ना, 8 दिवसात 3-4 गाणी बसवली आणि तिथं पोपट झालं. तरी त्यांची पण काही चुकी नाही. ते आम्हाला बोलल्यानंतर स्टेजवर खड्डेदार नव्हतात, सॉरी हा. तुमच्या वेळेस ते पियानो आणि तबला वाजला नाही, त्याबद्दल ते म्युझिकचा प्रॉब्लेम झाला सिस्टमचा, म्हणून वाजला नाही. पण ते बाकीचे लोक चांगलं गाणं बोलले ना, बस विषय संपला. ऑडियन्सने एन्जॉय केलं. फार फ्लॅश बिश लावून असं करत होते ते लोक मागं. त्या लोकांनी फ्लॅश लावली म्हणून त्या लोकांना डायरेक्ट पूर्ण हेच लावले, फोकस लावलं डायरेक्ट सगळीकडनं. हा, मग तरी सुद्धा तू आल्यावर असा तुझा चेहरा पडलेला आहे. हा, तुला पहिलं प्राइज मिळालं योगामध्ये. ठीक आहे, एक परफॉर्मन्स खराब झाला म्हणून, पण तू जेवला सुद्धा नाही. आणि फोकस नाही लागत, काय माहित का. नेहमीच आहे तुझं. तू स्पर्धेहून आला ना की तुझं ठरलेलं आहे, तोंड वाकडं करून आपल्या एका कोपऱ्यात बसायचं. जिंकू दे नाही तर हरू दे, तू जिंकला तरी तुझं तोंड असंच असतं. कधी तुझी सवय तुटणार रे? तुला लवकरच जाऊ द्या मित्रांनो. तुम्ही इन्स्टाला जावा, तुम्हाला माझी ID सांगतो, जाऊन फॉलो करा. हे बघा, ही माझी इन्स्टा ID आहे. झूम करा नीट. IDचं नाव दुसरं द्या नीट. ठेव ना नेट. थांबा. ही बघा, त्र्यंबक मोहिते सर्च करा किंवा त्र्यंबक 467. अरे हात काढ आणि एक एक नेट दाखव ना. तुम्हाला माझी मी निकनेम दाखवतो. आपली हे दाखवतो आहे बघा, युजर नेम दाखवतो TRAYMBAK त्र्यंबक _467.
हे नाव सर्च करा, ही अशी प्रोफाईल येईल. असा एक मुलगा असा समुद्राकडे तोंड करून बसलेला असा फोटो येईल, बघू. तिच्यावर जावा. थांबा फोटो पण दाखवू तुम्हाला. ठीक आहे, ठीक बघा, आहे, हा फोटो समजलं. येईल. असे बघा, असे पोस्ट येतील बघा. किती पोस्ट आहे तिथं, रील्स पण आहेत आपल्या इथं. किती 1 2 3 रील्स, 1 2 3 4 5 6 पोस्ट आहेत. ही आजच केली आहे. जाऊन लवकर जाऊन लाईक करा आणि फॉलो टाका. कमीत कमी 15-20 हजार सबस्क्रायबर. संध्याकाळचे 3:45 वाजलेत. त्र्यंबक अजून जेवला नाही. त्र्यंबकला सकाळचे पोहे गरम करून पाहिजेत. काय त्र्यंबक? 4 वाजता सकाळी 7 वाजता केलेले, 7 नाही सॉरी 6 वाजता केलेले पोहे खातोय. हा डबा असाच रिटर्न आणलाय नाही. आता हेच पोहे त्याला गरम करून देते. मुलं पण ना अजिबात खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही. बघ हे सगळं ते काढ ना बाजूला. कशावर ठेवतोय आपण ताट? तुम्ही ठेवलं, मी तुम्हाला इथं तिथे राहील का ते? राहिला असतं. तेवढं आलं म्हणजे माणसाला बघतो बस. खरंच? पाणी द्या, पाणी. हा देते, ग्लासमध्ये देते. ठीक आहे, द्या. आता नैवेद्याचं ताट बनवते. सर्वात आधी गोड, एकदम साधं वरण बनवलंय. गोडमध्ये बीटचा हलवा बनवलेला आहे. गूळ टाकून बीटचा हलवा बनवलाय मी. याची रेसिपी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. वाटाणा बटाट्याची भाजी केली आहे. वरण इथे ठेवते. उपवास सोडायला भात, ते ह्यावर थोडं वरण. थोडंसं तूप. तर नैवेद्याचं ताट रेडी आहे. आता महालक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवते आणि उपवास सोडते. या जेवायला सर्वजण. काय काय म्हणतेस ग? आग लागली बुलेटला. हा बोल हा कशाला? काहीतरी झालं, ते लागली आग. काय आता आपल्याला पण नाही माहिती. मग आता काय करूया आपण? वर हा, दुसरा नाही बर बर चला. तर आता 2-3 दिवस कोडं विचारलं नाही, तर आज ह्यांना कोडं विचारते मी. बघू उत्तर देत आहेत का. तयार आहेत का? अशी कोणती गोष्ट आहे जिला मान आहे पण डोकं नाही? मान आहे पण डोकं नाही. मान आहे पण डोकं नाही. फेटा. फेटा कसं? फेटाला मान असतो ना. मान मान नेक नेक. अशी कोणती गोष्ट आहे, सजीव की निर्जीव? काही असू शकतं. ठीक आहे ना, सजीव की निर्जीव? आणि निर्जीवच असणार ना. मान आहे पण डोकं नाही म्हटल्यावर निर्जीवच ना. बिना डोक्याचा माणूस सजीव कसा राहील? एवढा विचार करायला लागतो यार. तुम्हाला काय वाटतं, काय असेल याचं उत्तर? कमेंट मध्ये सांगा. पाहुणचार. कसला पाहुणचार? चल मान. देवा. त्र्यंबक काय करतोय रे तू? ठीक आहे, कोड्याचं उत्तर सांगू शकतो का? सांग. ठीक आहे, कर अभ्यास कर. काय काय होतं? तुम्ही घातलंय ते शर्ट, टी शर्ट. शर्टला मान असते ना, कॉलर. त्याला डोकं कुठे असतं? करायला सुरुवात करा आता.
मला काय कोडं विचारायचं तुम्हाला? विचारा. नाही नाही मला येत- चोरून चोरून काहीतरी खाल्लंय मंडळी यांनी, बायकोला दिलं नाही की मग असा खोकला येतो रात्रीचा. तर फ्रेंड्स, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप सुद्धा करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. उद्या भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. बाय बाय.